सिनेमाचा लोकप्रियतेचा फायदा घेऊन समाजात मुस्लिम द्वेष पसरवण्याचा, समाजात दुही माजवण्याचा डाव जर उधळला गेला असेल तर फक्त इंद्रजित सावंत सरांच्यामुळे. त्याच्यामुळेच बहुतेक हातबल होऊन प्रशांत कोरटकर नावाचा नीच विचारधारेच्या गटारातला किडा सरांवर चिखलफेक करायला आला. तो प्रयत्न अयशस्वी झाला. पण मला काय वाटतं माहिती का सर, झालं ते बरं झालं. आपल्या महामानवांविषयी या विचारधारेच्या लोकांच्या मनात किती घाण भरली ही या निमित्तानं समोर आली. सर, आपल्याकडे जे भरकटलेले बहुजन आहेत त्यांना जी गोष्ट सांगायला आपल्याला 5-10 वर्ष तरी गेली असती ती एका फोनमुळे आली प्रकाशात. ज्या महामानवांचं नाव घेऊन तुम्हाला जय जयकार करायला लावत होते, तुम्हाला हिंदुत्व शिकत होते, त्याच महामानवांविषयी काय बोलतायत बघा. आज त्या कोरटकराची पळता भुई थोडी झाली. कुठं पळू कुठं लपू अशी त्याची अवस्था झाली. होणारच. अहो, छत्रपती संभाजी महाराजांना बाई बाटलीबाज ठरवणाऱ्या सावरकर, गोळवलकर, आणखीन एक पुण्याचा स्वतःला शिवशाहीर बनवून घेणारा एक बाजारबोंडा इतिहासकार, यांच्या कलुषित विचारांवर पोचलेली ही पिलावळ आहे.